कट्ट्याने अनुभवली अनुभव श्रीमंती. रिमझिम पाऊस आणि गप्पांच्या मैफिलीत उलगडत चाललेल्या पूर्व आयुष्याच्या क्षणातून ऐश्वर्या कट्ट्याने अनुभवले सुखद क्षण. कट्ट्याचे मानकरी होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट शिवराज कदम, उद्योजक अभय शेठ पांढरे आणि अमरजीत सिंग छाबरा यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण, शंखनाद करून मानाची शिंदेशाही पगडी, मोत्याची माळ, शाल, सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ॲडव्होकेट शिवराज कदम यांनी सांगितले, ज्ञान दिल्याने वाटते. उदयोन्मुख वकिलांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे तसेच व्यावसायिक गणिते समजावून सांगणे कर्तव्य असते. व्यवसायात कोणालाही प्रतिस्पर्धा म्हणून पाहण्यापेक्षा सहकारी मित्र असल्याची भावना ठेवावी, असे सांगतात. ऐश्वर्या कट्ट्यावर आल्याने जीवन ऐश्वर्य संपन्न झाले असे ते म्हणाले. अभय शेठ पांढरे म्हणाले, आयुष्यातील बरे वाईट काळात आईवडिलांचा आशीर्वाद व मित्रांच्या शुभेच्छा आपल्याला तारून नेतात. कधीही पराजयाला न घाबरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून काम केल्यास अपयश येऊ शकत नाही, असे सांगतात. स्वतःच्या आयुष्यातील प्रसंग कथन केले. अमरजीत सिंग छाबरा यांनी लंगरची परंपरा जुनी असून त्यातून समानतेचा संदेश मिळतो. माणसातील माणूसपण जागवण्याचा तो प्रयत्न आहे. कोरोनाच्या काळात दररोज 33,000 पोळ्या आणि भाजी, डाळ खिचडी दिल्याचे सांगितले. ऐश्वर्या कट्ट्यावर आल्याने आपल्या कुटुंबातच आल्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगी ऐश्वर्या कट्ट्याचे सर्व आप्पासाहेब रेणुसे व मित्र परिवार सदस्य उपस्थित. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज कदम. आज ऐश्वर्या कट्ट्याचं आमंत्रण मिळालं आणि आपलं जीवन कसं ऐश्वर्य संपन्न होऊन गेलं हे आम्हालाच ह्या गेल्या तासाभरात कळलेलं नाही. ते खूप चांगली वैचारिक देवाणघेवाण झाली. इथले सगळ्यांचं अतिशय प्रेमळ वातावरण, घरगुती वातावरण हे बघून ह्या ऐश्वर्या कट्ट्याविषयी आमच्या मनात खूप चांगल्या भावना आता निर्माण झालेल्या आहेत. आणि हा कट्टा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये खूप वृद्धिंगत हो, वर्धिष्णू हो आणि अशीच सगळ्यांचे वैचारिक देवाणघेवाण या ऐश्वर्या कट्ट्याच्या माध्यमातून हो, ही माझी शुभेच्छा. नमस्कार, मी अभय मांढरे. ऐश्वर्या कट्ट्यामध्ये बोलावल्याबद्दल आप्पासाहेब रेणुसे यांचे अत्यंत आभार. इथं आल्यानंतर कुटुंबात आमच्या आप्पांकडं नेहमीच आमची भेट होते, पण इथं आल्यानंतर आमचे वेगळे आप्पा आम्हाला बघायला मिळाले. सगळे त्यांच्याबरोबर मोकळ्या गप्पा मारायला मिळाल्या. अतिशय आभारी. थैंक यू सो मच. ऐश्वर्या कट्टा में आने से पहले मैं थोड़ा कॉन्शियस था कि कैसा रहेगा, क्या रहेगा. यहाँ आने के बाद में मैंने जब सबसे मिला तो ऐसा लग रहा था कि मैं अपनी फैमिली में ही हूँ. इतना अच्छा माहौल, इतना अच्छा वेलकमिंग. एंड आई थैंक यू ऑल द ऐश्वर्या कट्टा टीम एंड स्पेशली अप्पा रेणुसे, जिन्होंने मुझे ये सम्मान और चांस दिया आके बात करने का.